श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार होता त्यामुळे मग मी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घेतली आणि सकाळी मुलाची स्कूल असते त्यामुळे खूप घाई गडबड असते सकाळी सकाळी. टिफिन वगैरे बनवलं आणि त्याला स्कूलला पाठवून दिलं. त्यानंतर मग मी इकडे देवपूजा करायला घेतली आणि घाईमध्ये देवपूजा मागे राहून जाते त्यामुळे मग पहिली मी देवपूजा करून घेतली आणि पूजा केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता स्वामी किती प्रसन्न दिसत आहेत आणि आपल्याला पण खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर. आपला दिवस पण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत खूप छान जातो. आणि महादेवाच्या पिंडीवरती मग मी इकडं बेलपत्र वाहून घेतलं. त्यानंतर उंबऱ्याची पूजा करून घेतली, रांगोळी वगैरे काढून घेतली. उंबरठा पूजन केल्यामुळे घरामध्ये प्रसन्न वाटतं खूप. मग मी त्यानंतर मग केंद्रामध्ये आली. केंद्रामध्ये तर नुकतीच भूपाळी आरती झाली होती आणि गुरुवार असल्यामुळे तो खूप गर्दी होती केंद्रामध्ये. दर्शन वगैरे घेतलं, 5-10 मिनटं बसले आणि घरी आली. घरी आल्यानंतर तर खूप सारा पसारा पडलेला होता. मग मी पसारा आवरायला घेतला, वस्तू जागेवरती ठेवल्या आणि घरामध्ये झाडझूड करून घेतली. कारण की 1 वाजता स्कूलवरून मुलगा येतो, मग त्याचं जेवण बनवणं, त्याला जेवण खाऊ घालणं आणि त्याचं आवरून वगैरे देणं, त्याची खूप चिडचिड होती. त्यामुळं मग मी पहिले आवरून घेतलं. आवरता करता मग 1 वाजले. 1 वाजता तो स्कूलवरून आला. स्कूलवरून आल्यानंतर तो माझ्यावरती रुसला होता कारण की मी त्याच्यावरती खूप चिडली होती शूजवरून. तर मग त्यानंतर इकडं मम्मी पप्पांची संध्याकाळी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू होती. तर त्रिशने केक कट केला आणि आजी बाबाला खाऊ घालत होता. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय.